नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ रोल्स थेरम होल्ड्स फॉर द फंक्शन दिलेलं आहे त्याने इथं एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस 5. एक्सची व्हॅल्यू त्याची रेंज दिलेली आहे आणि त्यांनी जो सी फाइंड आउट केलेला आहे तो असा सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज त्यांनी विचारलेल्या आहेत आणि जे काय काय दिलेलं आहे ते सगळे एक 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 इथं लिहून घेतोय. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस 5. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे एक्स बिलॉंग्स टू 1,3. रोल्स थेरम होल्ड्स म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे सगळ्या कंडिशन्स सॅटिस्फाय होत आहेत आणि त्यांनी सी ची जी व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे ती व्हॅल्यू अशी आहे. बघा त्यांनी काय काय दिलेलं आहे ते आणि पी आणि क्यू फाइंड आउट करा म्हटले. पी इक्वल टू क्वेश्चन मार्क क्यू इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हे सोडूया बघूया काय काय येते याच्यामध्ये ते. फळापासून घेतलेलं आहे आता इथं. आता सोडूया पुढं आपण त्याला काय काय करायला लागते बघूया. मग एफ ऑफ एक्स आणि रोल एफ ऑफ एक्स दिलेला आहे तुम्हाला रोल्स थेरम होल्ड्स म्हणून सांगितलेलं आहे. रोल्स थेरम होल्ड्स फॉर धिस फंक्शन. म्हणजेच तुम्ही याच्यामध्ये सगळ्या बाकीचं कंटिन्युअस आलं डिफरन्सिएबल आलं सगळं आलं त्याच्याबरोबरच एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी हे पण तुम्हाला घ्यावं लागेल. आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज या फंक्शन मध्ये वापरायच्या आहेत. बघा बरं एक्सच्या ठिकाणी 1 वापरायचं आहे. मग 1चा क्यूब तो येणार 1 प्लस पी इंटू 1चा स्क्वेअर ते 1 येणार म्हणजेच पी येणार तिथं प्लस क्यू इंटू 1 ते पण 1 येणार प्लस 5. दिस इज इक्वल टू आता 3 वापरायचा आहे तिथं. मग 3चा क्यूब करावा लागेल. 3चा क्यूब येणार 27 प्लस पी इंटू 3चा स्क्वेअर मग 3चा स्क्वेअर येणार 9 पी होणार इथं प्लस 3 क्यू येणार आणि प्लस 5 हे असं येणार. मग आता याच्यामधलं हे 5 ला 5 कॅन्सल करून टाकतोय. बाकीचं आणखीन काय सिम्प्लिफिकेशन होते बघून घ्या. काय होणार 9p सगळं इकडे घेऊया पी आणि क्यू आणि कॉन्स्टंट टर्म उजव्या बाजूला पाठवून ठेवूया. मग बघा इथं काय होते 9p मायनस पी म्हणजे हे होणार 8p. त्यानंतर 3q मायनस क्यू ते होणार प्लस 2q होणार आणि हे 27 इकडे आणल्यानंतर 1 मायनस 27 होणार म्हणजे येणार -26. ह्याला 2 न डिव्हाइड करून घ्या ते येणार 4p प्लस क्यू इज इक्वल टू -13. ही एक व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल जी महत्वाची व्हॅल्यू असेल. आता त्याच्या पुढचा सेक्शन तयार करूया आपण. आता आता मला एफ डॅश सी इक्वल टू 0 हे बघायचं आहे आता. आणि हे एफ डॅश सी इक्वल टू 0 हे सोडवून त्यांनी सी ची ही व्हॅल्यू दिलेली आहे. पहिल्यांदा एफ ऑफ एक्स लिहून घेऊ त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया आणि मग बघू पुढे काय करायला लागते ते. गिव्हन फंक्शन इज एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस 5. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ डॅश एक्स इक्वल टू हे काय काय होणार 3x स्क्वेअर येणार प्लस 2px येणार प्लस क्यू येणार 5 कॉन्स्टंट त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. आता याच्यामध्ये एफ डॅश सी इक्वल टू 0 मग एफ डॅश सी पहिल्यांदा काढून घेऊया
एफ डॅश सी इक्वल टू येणार 3c² प्लस 2pc प्लस क्यू येणार. मग यांनी काय काय सांगितलेलं आहे ते जरा परत एकदा बघून घ्या. हे बघा, त्यांनी सी ची व्हॅल्यू दिलेली आहे 2+1/√3 आणि एफ डॅश सी इक्वल टू 0 सांगितले. ती त्याच्यातली महत्वाची कंडिशन आहे, ती आता आपल्याला इथं वापरावी लागेल. गिव्हन दॅट एफ डॅश सी इक्वल टू 0 व्हेन सी इक्वल टू, ती व्हॅल्यू परत एकदा बघा, 2+1/√3 आहे. 2+1/√3. मग काय करायचं बघा, ही व्हॅल्यू ह्याच्यात वापरायची, या इक्वेशन मध्ये पाहिजे असलेला इक्वेशन नंबर 2 लिहूया आणि इक्वल टू 0 घ्यायचंय. त्यांनी दिलेलंच आहे, ही कंडिशन आहे रोल्स थेरम मधली. आणि रोल्स थेरम होल्ड्स गुड म्हटलेलं आहे, किंवा रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल असं त्यांनी पहिल्यांदाच कंडिशन सांगितलेली आहे. त्यामुळे काय करायचं, ही व्हॅल्यू सी च्या ठिकाणी वापरायची. वापरतो इथं 3 इंटू ब्रॅकेट 2+1/√3 त्याचा स्क्वेअर प्लस 2p इंटू ब्रॅकेट 2+1/√3 सी च्या ठिकाणी ती व्हॅल्यू वापरायची आहे, प्लस क्यू आणि इक्वल टू 0 घ्यायचं आहे फक्त. या पद्धतीने आता हे सोडवावं लागेल तुम्हाला. याचा स्क्वेअर सोडवूया. मग 3 इंटू ब्रॅकेट काय येणार, 2 चा स्क्वेअर येणार 4 प्लस या दोघांचा प्रोडक्ट आणि 2 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे किती होणार, 2 इंटू 2 4/√3 2ab केलं तयार ह्याला, प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 1/3 येणार, प्लस इथं 2p न आत मल्टिप्लाय करून घ्या, ते येणार 4p प्लस 2p/√3 येणार इथं, प्लस क्यू. हे असंच ठेवतो याला. आता इथं 3 न आत मल्टिप्लाय करून घ्या, काय काय होते बघा. इथे येणार 12 प्लस इथं 3 न मल्टिप्लाय केलं की 4√3 प्लस इथं 3 न मल्टिप्लाय केलं की +1 येणार. या दोघांना एकत्र घेतोय, 4p प्लस क्यू प्लस 2p/√3 दिस इज इक्वल टू 0. हे एवढं सगळं येईल. मग आता याच्यातली अजून एक टर्म सोडवून घेऊया. याच्यात आता किरकोळ इथं बेरीज शक्य आहे, ते एक करून घेऊया. 12+1 ते होणार 13 आणि 4p प्लस क्यू बहुतेक तीच व्हॅल्यू मगाशी आपण काढलेली आहे बघा. बघा येत आहे -13. फ्रॉम 1 4p प्लस क्यूच्या ठिकाणी वापरणार मी -13 वापरणार आहे. बघा आता काय काय होणार, इथं 12+1 ते होणार 13 प्लस 4√3 याची व्हॅल्यू आहे -13 प्लस 2p/√3 दिस इज इक्वल टू 0. मग हे कॅन्सल होईल याच्यातलं, म्हणजे इथं काय शिल्लक राहते बघा, 4√3 प्लस 2p/√3 दिस इज इक्वल टू 0. पूर्ण इक्वेशनला √3 न मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे येणार 4 इंटू 3 प्लस इथलं √3 कॅन्सल होईल, हे असेल. म्हणजेच हे काय होणार आहे, 2p इक्वल टू हे 4 इंटू 3 म्हणजे 12, तिकडे गेल्यानंतर ते मायनस होईल, म्हणजेच p इक्वल टू येणार -6. ही तुम्हाला पहिली व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल. आता इक्वेशन आपल्याकडे तयार आहे वरती एक, ते परत एकदा यूज करूया. हे बघा इक्वेशन नंबर 1, 4p प्लस क्यू इक्वल टू -13 आहे. 4p प्लस क्यू इज इक्वल टू -13. त्याच्यात हे p इक्वल टू -6 वापरून घ्या.
म्हणजेच हे किती होणार, -24 प्लस क्यू इज इक्वल टू -13. मग याच्यावरून क्यू इक्वल टू किती येते बघा, हे 24 इकडे आल्यानंतर अधिक 24 होईल. 24 मधून 13 वजा करायचे. मग 24 मधून 3 वजा केले की 21 मधून 10 वजा केले की 11 येणार, ही दुसरी व्हॅल्यू मिळेल. अशा पद्धतीनं तुम्हाला या दोन्ही व्हॅल्यूज याच्यामध्ये मिळतील. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. रोल्स थेरम होल्ड्स फॉर द फंक्शन. परत एकदा सांगितलंय की रोल्स थेरम याच्यामध्ये होल्ड होते म्हणून सांगितले, म्हणजेच ते ऍप्लिकेबल आहे. फंक्शन आता असं दिलेलं आहे. त्यानंतर तिथं व्हॅल्यूज रेंज सांगितलेली आहे 1 to 2. शो दॅट द इक्वेशन, इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे, इट इज सॅटिस्फाईड बाय ऍट लिस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स इन 1,2. म्हणजे फंक्शन दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊया इथं. एफ ऑफ एक्स इक्वल टू x-2 इंटू लॉग एक्स, आणि रेंज सांगितलेली आहे 1,2. आता याच्यामध्ये आपल्याला काय पी क्यू ए बी असे काही व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे नाही आहेत. त्यामुळे एफ ऑफ 1 इक्वल टू एफ ऑफ 2 त्याचा आपल्याला याच्यामध्ये काही यूज होणार नाही. मग काय करूया, ह्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया आणि शेवटची जी कंडिशन आहे एफ डॅश सी इक्वल टू 0 तिथपर्यंत जाऊया आणि मग बघूया काय होते त्याचं तयार ते. डेरिव्हेटिव्ह घेऊया याची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यामुळे एफ डॅश एक्स इक्वल टू प्रोडक्ट रूल वापरा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, x-2 ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. मग आता याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. या 1/x न आत मल्टिप्लाय केलं की इथे येणार 1 -2/x प्लस लॉग एक्स हे असेल. हे झालं एफ डॅश एक्स. आता मला पाहिजे इथं एफ डॅश सी इक्वल टू 0. मग एफ डॅश सी इक्वल टू 0 म्हणजे याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी सी वापरायचं आहे. दिस इक्वल टू 0. याला सी न मल्टिप्लाय करून घेतोय. असं येईल. आता त्यांनी जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो जरा परत एकदा इथं घेऊया. नेमकं त्यांना प्रश्न काय विचारायचा आहे ते बघा, जरा लक्षात येते का. मग त्यांनी जे फंक्शन सांगितलेलं आहे ते असं आहे. मग ती इथं तयार होते बघा याच्यामध्ये. याच्यामध्ये देअरफॉर सी लॉग सी इज इक्वल टू किती येणार इथं 2 मायनस सी. मग हे असंच आहे साधारणपणे. मग याच्यामधलं सी कसं आहे, सी बिलॉंग्स टू 1,2. ही कंडिशन आहे रोल्स थेरमची की तुम्ही एफ डॅश सी इक्वल टू 0 जे घेताय त्याच्यामधलं सी हे यापैकी 1,2 या इंटरवल मधली कमीत कमी एक व्हॅल्यू असते. मग आता ह्याच्यासारखंच हे एक्सचं इक्वेशन होते. मग ह्याला जर मी सी च्या ऐवजी जर एक्स वापरलं, एक्स इंटू लॉग एक्स दिस इज इक्वल टू 2 मायनस एक्स येणार. मग इथं पण करायचा बदलतो, हे असं येणार. मग तुम्ही या ठिकाणी तर सर्व स्पष्ट त्यांनी जसं सांगितलंय त्या पद्धतीने वाक्य लिहू शकताय. देअरफॉर धिस इक्वेशन इज सॅटिस्फाईड बाय at least one value of x in
1,2 झालं हे सिद्ध. काहीच करायचं नाही याच्यामध्ये, एकदम सिंपल टाईप आहे, बघून. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फंक्शन सांगितलेलं आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3 ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2. इंटरवल सांगितलेलं आहे -3,0. त्यानंतर सगळ्या कंडिशन ते सॅटिस्फाय करते म्हणून सांगितले फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी. सी ची व्हॅल्यू फक्त तुम्ही फाइंड आउट करायची आहे. ही कंडिशन तुम्हाला माहितीच आहे, एफ डॅश सी इक्वल टू 0, त्यामुळे त्याच्यात काही विशेष नाही आहे जास्त. डेरिव्हेटिव्ह घेऊ यायची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्या आधी एक काम करूया, कारण आहे असं जर डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलात तुम्ही तर थोडस ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते. थोडासा चेंज करून घेतो, नाहीतर मग मला 3 फंक्शन घ्यावे लागतील. ते थोडस अवॉइड करूया आपण. एक्स न आत मल्टिप्लाय करून घेऊया इथं, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3x होणार आणि ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2 येणार. आता हे फर्स्ट फंक्शन आणि हे सेकंड फंक्शन. आता फक्त 2च फंक्शन्स राहतील. मगाशी 3 फंक्शन झाले असते, डेरिव्हेटिव्हला थोडासा प्रॉब्लेम झाला असता त्याच्यामध्ये. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश एक्स इक्वल टू, प्रोडक्ट रूल वापरा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. याची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2 आणि मायनस एक्स अपॉन 2 ची डेरिव्हेटिव्ह -1/2 प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज 2x प्लस 3. आता याच्यातून ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2 एक कॉमन घेतोय बाहेर, म्हणजे इथं काय शिल्लक राहणार बघा, हे मायनस पुढे ठेवतोय, एक्स स्क्वेअर प्लस 3x डिव्हायडेड बाय 2, हे पहिल्याच पूर्ण सिम्प्लिफिकेशन झालं, प्लस दुसऱ्या ठिकाणी हे ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2 बाहेर नेलेलं आहे, म्हणजे इथं शिल्लक राहील फक्त 2x प्लस 3. आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा, एफ डॅश एक्स इक्वल टू हे ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2 तसंच ठेवतं. आता इथं लसावी घेणार आहे 2, हे मायनस साइन इथं वरती देऊन टाकतोय, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3x, ह्या 2 ने इकडं मल्टिप्लाय करावं लागेल, प्लस 4x प्लस 6 हे असेल. आता याचं सिम्प्लिफिकेशन परत बघा, हे 2 पुढे घेतोय इथं, म्हणजे ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2 डिव्हायडेड बाय 2. बाकीचं काय काय होते बघा सिम्प्लिफिकेशन, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 4x, ते होणार प्लस एक्स आणि प्लस 6 हे असं आहे. इथं अंशातनं मायनस साइन बाहेर घेतोय, त्यामुळे चिन्ह बदलतील, एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि -6 हे असेल. आता मला याच्यामध्ये -6 चे फॅक्टर्स पाहिजे, मग बघा काय येणार आता पुढे ते, एफ डॅश एक्स इक्वल टू हे मायनस पुढं हे असेल. याचे फॅक्टर्स मला 6 चे फॅक्टर्स पाहिजेत, -6 चे. 3 आणि 2 मी घेऊ शकतो इथं, मिडल टर्म मायनस आहे त्यामुळे -3 आणि +2, त्यामुळे याचे फॅक्टर्स काय येणार, x -3 इंटू x प्लस 2 हे असं येणार. आता मला काय याच्यामध्ये वापरायचं आहे, व्हेन एफ डॅश सी इक्वल टू 0 हे मला यूज करायचं आहे. मग त्याच्यासाठी माझ्याकडे एफ डॅश एक्स तयार आहे, त्याच्यात एक्सच्या ठिकाणी फक्त सी वापरायचं आहे. मग बघा बरं हे काय होणार, मायनस ई रेस टू मायनस सी अपॉन 2 डिव्हायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट सी -3 इंटू सी+2 हे असे येणार आणि इक्वल टू हे 0 येणार.
मग इकडले सगळं हे मायनस न इकडे झिरोला मल्टिप्लाय करा, 2 न मल्टिप्लाय करा, ई रेस टू जी काही टर्म आहे त्यानं इकडे डिवाइड करून घ्या, सगळं शून्य होणार. फक्त शिल्लक एवढं राहील. मग याच्यावरून तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळतील, सी इक्वल टू 3 और सी इक्वल टू -2. आता त्यांनी इंटरवल काय सांगितलेला आहे तो बघा. इंटरवल त्यांनी सांगितलेला आहे -3, 0. इथं लिहून घेतोय. इंटरवल आहे या प्रॉब्लेमसाठी -3, 0. आता याच्यातलं सी इक्वल टू 3 तर याच्यामध्ये येणार नाहीये. देअरफॉर सी नॉट इक्वल टू 3, इट डज नॉट बिलॉंग्स टू -3, 0. पण हे याच्यामध्ये आहे, बट सी इक्वल टू -2 बिलॉंग्स टू -3, 0. देअरफॉर सी इज इक्वल टू -2. हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, व्हेरीफाय लॅग्रांजेज मीन व्हॅल्यू थेरम LMVT फॉर द फॉलोइंग फंक्शन्स. मुद्दाम इथं समोर ते घेतलेलं आहे पूर्ण थेरम परत एकदा, कारण आतापर्यंत आपण तो रोल्स थेरम वापरला होता. बऱ्यापैकी सगळ्या कंडिशन त्याच आहेत. कंटिन्युअस आहे, डिफरन्सिएबल सांगितलेलं आहे, देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन सी इन द ओपन इंटरवल A, B सच दॅट. फक्त ही कंडिशन वेगळी आहे बघा. ह्याच्यामध्ये जी शेवटची कंडिशन आहे ती अशी दिलेली आहे त्यांनी, f' इज इक्वल टू f(b) मायनस f(a) डिव्हायडेड बाय b-a अशी कंडिशन वापरायची. रोल्स थेरम मध्ये काय होतं, f' इक्वल टू 0 होतं. त्यामुळे हे तेवढं जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यातला फर्स्ट प्रॉब्लेम बघा आता काय सांगितलेलं आहे. f(x) इक्वल टू log x सांगितलेलं आहे. इंटरवल दिलेलं आहे 1, e. आता हे जे फंक्शन आहे हे आहे लोगॅरिथमिक फंक्शन. हे फक्त डिफाईन कुठं आहे, फॉर ऑल पॉझिटिव्ह रियल नंबर्स. म्हणजे याचा जो सेट येणार आहे तो पॉझिटिव्ह रियल नंबर्सचा सेट आहे. त्यामुळे या इंटरवल साठी ते फंक्शन कंटिन्युअस असणार आहे. देअरफॉर f(x) इज continuous on 1, e. Also it is a differentiable on 1, e. ही त्याची दुसरी कंडिशन आहे. त्यामुळं कंटिन्युअस झालं, डिफरन्शिएबल पण झालेलं आहे. नाउ देअर एक्झिस्ट वन सी. at least one c which belongs to 1, e such that. आता आपण इथं जी कंडिशन लिहिली ही कंडिशन ती तुम्हाला इथं वापरावी लागेल. मग कशा पद्धतीनं कंडिशन आहे तेवढं फक्त जरा बघून घ्या. f' इक्वल टू f(b), b म्हणजे ही दुसरी व्हॅल्यू, f(e) मायनस f(1) डिव्हायडेड बाय e-1 हे येणार त्याच्यामध्ये. बघा लक्षात येते का. आता हे सगळं आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. प्रत्येक टर्म याच्यामधली आपल्याला तयार करावी लागेल आणि मग ती त्याच्यामध्ये वापरली पाहिजे.
मग बघूया एक एक टर्म सगळ्या तयार करून घेऊया आपण. पहिल्यांदा हे जे एफ ऑफ एक्स आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग एक्स, एकदम सिंपल फंक्शन आहे, त्यामुळे याची डेरिव्हेटिव्ह येणार 1/x. मग एफ डॅश सी इक्वल टू ते येणार 1/c. लक्षात घ्या, हे सगळं घेऊन परत इथं आपल्याला यायचं आहे. ह्याला मी पाहिजे असलं तर इक्वेशन नंबर 1 लिहितोय. तर पहिली व्हॅल्यू तयार केलेली आहे. एफ ऑफ ई इक्वल टू म्हणजे येणार लॉग ई. लॉग ई ची व्हॅल्यू आहे 1. त्यानंतर आहे एफ ऑफ 1. एफ ऑफ 1 म्हणजे येणार लॉग 1 आणि लॉग 1 ची व्हॅल्यू आहे 0. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 त्याच्यामध्ये आता व्हॅल्यूज वापरूया. एफ डॅश सी किती आहे? 1/c. ते इकडे डाव्या बाजूला वापरलं ही व्हॅल्यू. त्यानंतर अंशात एफ ऑफ ई आहे. एफ ऑफ ई ची व्हॅल्यू आहे 1. त्यानंतर एफ ऑफ 1 ते आहे 0. इथे येणार ई मायनस 1 येणार. देअरफॉर सी ची व्हॅल्यू काय येणार? ई मायनस 1 येणार आणि ही व्हॅल्यू या इंटरवल मधलीच आहे. बघा लक्षात येते का? देअरफॉर दिस लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम इज व्हेरीफाईड. या पद्धतीने शेवटी लिहून टाका.